कायदा सुव्यवस्थेसाठी 50 आरोपींची थेट पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी स्वतः हजेरी घेतली। गोतस्करी प्रकरणातील आरोपींना ताकीद देण्यात आली। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गेल्या वर्षभरात गोवंश वाहतूक करणं, गाड्या अडवणं किंवा मारहाण करणं यासारखे इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 50 आरोपींची थेट पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी स्वतः हजेरी घेतली। या प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या जवळपास 50 आरोपींना शनिवारी पोलीस उपायुक्त कार्यालयात बोलवण्यात आलं होतं। या सर्वांची कसून चौकशी करत त्यांना सणाच्या काळात शांतता कडक राखण्याबाबत ताकीद देण्यात आली। पोलिसांचं हे कडक पाऊल एवढ्यावरच थांबणार नसून येत्या सोमवारी 25 मे रोजी आणखी काही अशाच रेकॉर्डवरील आरोपींना हजेरीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पोलीस उपायुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून प्रीतम यावलकर यांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत। शहरवासियांमधून त्यांच्या उपक्रमाचं स्वागत होत आहे। वर्षभर ज्यांच्यावर गोतस्करीचे गुन्हे दाखल झाले आहेत किंवा वारंवार त्याच पद्धतीचे गुन्हे करणाऱ्यांना हजर करण्यास सांगितलं आहे, त्यांना विशेष सूचना देऊन पुढं असे गुन्हे घडू नयेत यासाठी खबरदारी घेत आहोत, असं पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी सांगितलं।